नमस्कार, मी सुनीता गाडीवडर. आज आपण बनवूया डिंकाचे लाडू. सगळ्यात पहिला काजू, बदाम, पिस्ता, खारीक, खोबरं, डिंक, गूळ, साजूक तूप, तीळ, खसखस हे सर्व गोष्टी आणि त्यात एक वाटी गव्हाचं पीठ दरदरा पिसलेला छान असं खमंग सगळं भाजून घेतली, बारीक करून घेतली. गूळ तुपामध्ये पाक वगैरे रेडी करून घेतली. हे आपल्याला ऑर्डर आलं होतं कोंडव्यामधून 2 किलो लाडूचं आहे हे. कोंडव्यातल्या एक ताईंनी माझं इंस्टाग्रामवरून बघून त्यांनी मला ऑर्डर दिली होती हे. तर चला, छान असं खमंग भाजले. बाकीचं पण व्हिडिओ अजून एडिटिंग करायचं आहे. आमचं प्रतीक्षा गेली कॉलेजला, ती आल्यावर करते. मी थोडंफार शॉर्ट जितकं मी मेन बनवलेलं तेवढं मी दाखवत होती. शिवश्री पण उठली, पण ती उठल्यावर काय मला करून देत नाही. तरी पण मी बऱ्यापैकी आवरली होती ती झोपल्यानंतर. बाकी थोडंसं गुळाचं पाकच राहिलं होतं, तेवढ्यात ती उठली, तरी तसंच केली. तर अशा प्रकारे आपलं छान खमंग साजूक तुपातलं मस्त असं घरगुती छान स्वच्छता सगळं पाळून मस्त असं लाडू बनवलेला आहे. तुम्हाला देखील हवे असेल तर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करा. मस्त असं खमंग आणि थंडीसुद्धा आहे. थंडीत आपलं सर्वांना गरज असते असं सगळं डिंक लाडू, मेथी लाडू, ड्रायफ्रूट्स लाडू वगैरे. डिंक लाडू, मेथी, ड्रायफ्रूटची आणि बेसन, रवा आणि नाचणीचं लाडू मिळून जाईल तुम्हाला कुठले लाडू हवे ते. आणि चांगलं एकदम साजूक तुपातलंच सगळं लाडू असणार. जेव्हा ऑर्डर मिळेल तेव्हाच आपण एकदम फ्रेश बनवून देणार. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता. हे आपलं आहे 2 किलोचं. व्यवस्थित म्हणजे छान त्याला मिश्रण वगैरे एकजीव करून घेतली मी. काय नुसतं त्याला असंच वितळून घेतात गूळ वगैरे. म्हणजे मी थोडंसं तूप वगैरे टाकून वितळली होती. असं छान छोटं लाडू बनवत होती. तर तुम्हाला सुद्धा हवे असेल तर व्हॉट्सअप करा दिलेल्या नंबरवरती. पुण्यातून कात्रज गुजरवाडी फाटा इथून आम्ही बोलतोय. ज्यांना कुणाला कुठं पण महाराष्ट्राबाहेर कुठं पण आपण ऑर्डर पोचवूये. इथले तर लोकलमध्ये तर ते लगेचच पोचून जातात. 2-4 तासामध्येच पोचते, कारण ऑर्डर घेतल्यानंतर आपण लाडू बनवतोय ना.